नेक्स्ट पॉइंट बघा, थेरम ऑफ पॅरलल ऍक्सेस. इम्पॉर्टंट थेरम, परीक्षेमध्ये विचारलेला आहे भरपूर वेळा, इथून पुढे सुद्धा विचारत राहतील, त्यामुळे ते व्यवस्थित तयारी करून ठेवा त्याची. तर याचं जे स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट सुद्धा सेपरेट विचारून झालेलं आहे. त्याच्यावरून एक फॉर्म्युला येतो, तो पहिल्यांदा फॉर्म्युला मी इथं मांडून घेतो. त्या फॉर्म्युल्यामध्ये असं आहे, आय ओ, दॅट इज मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी पॉइंट. O is any point. It is equal to IC plus MH स्क्वेअर. म्हणजे कोणत्याही पॉइंटच्या अबाउट जर तुम्ही ऍक्सिस ऑफ रोटेशन घेतला तर तिथला मोमेंट ऑफ इनर्शिया हा या दोघांची समेशन असतो, बेरीज असतो. हे दोघ जण कोण कोण आहेत? दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास. अँड ही पहिली टर्म झाली त्या सम मधली. अँड सेकंड टर्म काय आहे? त्या बॉडीचं मास आणि त्या दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स म्हणजे एच, त्याचा स्क्वेअर आहे. हे जे दोन ऍक्सेस आहेत, अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ आणि अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट सी, दीज आर पॅरलल टू इच अदर. हे दोघे एकमेकांना पॅरलल असतात. म्हणून ह्या थेरमला काय म्हटलेलं आहे? थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस असं म्हटलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा हा फॉर्म्युला तयार करा, म्हणजे मग त्याचं स्टेटमेंट लिहिणं सोपं जाईल. आता त्याचं स्टेटमेंट बघा, द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट एनी ऍक्सिस. हा एनी ऍक्सिस आहे तो पासिंग थ्रू पॉइंट ओ कन्सिडर केलेला आहे, म्हणून आय ओ लिहिले. इट इज द सम ऑफ, ही समेशन आहे, बेरीज आहे, म्हणजे दोन टर्म असणार. इट्स अ मुवमेंट ऑफ इनर्शिया आय सी अबाउट एन ऍक्सिस पॅरलल टू गिव्हन ऍक्सिस अँड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. ती समेशन आहे म्हणून सांगितलंय. समेशन मधली फर्स्ट टर्म आहे आय सी, दॅट इज मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पॅरलल टू द गिव्हन ऍक्सिस. हा गिव्हन ऍक्सिस म्हणजे हा पहिला ऍक्सिस, याला पॅरलल असणारा आणि सेंटर ऑफ मास मधून पास होणारा ऍक्सिस कन्सिडर करायचा. ही पहिली टर्म समेशन मधली. अँड द प्रोडक्ट ऑफ द मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू ऍक्सिस. आणि त्या समेशन मधली जी दुसरी टर्म आहे ती काय आहे? प्रोडक्ट आहे, एम इंटू एच स्क्वेअर. मग एम कोण आहे? बॉडीचं मास आहे. एच काय आहे? दोन पॅरलल ऍक्सिस मधलं डिस्टन्स आहे, त्याचा स्क्वेअर करायचा. त्यामुळे हा फॉर्म्युला पहिल्यांदा व्यवस्थित करा, त्याच्यावरून स्टेटमेंट लिहिणं कम्पॅरेटिव्हली इझियर आहे. आता याची प्रूफ बघूया आपण आपल्या पद्धतीने त्याला बऱ्यापैकी तयार करू. तिने डायग्राम अशा पद्धतीने दिलेली आहे. तुम्ही कशाही प्रकारची बॉडी ड्रॉ केली तरी चालते, काही अडचण नाही. म्हणजे त्यांच्यासारखं झालं पाहिजे असं काहीही कंपल्शन त्याच्यामध्ये नाहीये. मग मी याच्यावरती कोणताही एक पॉइंट कन्सिडर करतो आणि त्याच्यातून ड्रॉ होणारा ऍक्सिस मी इथं दाखवतो. बघा, हा एक पॉइंट मी इथे घेतोय, इथं लिहितोय पॉइंट ओ. ठीक, त्याच्यानंतर हे फक्त त्यांनी जसं दाखवलंय डॉटेड त्या पद्धतीने मी इथं ते दाखवून घेतोय. हा फर्स्ट ऍक्सिस, याच्या भोवती ही बॉडी अशी रोटेट होते असं कन्सिडर करायचंय. तर हिथं मुवमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला जो मिळतो तो मुवमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा आहे आय ओ. ठीक आहे, मग ह्याला त्यांनी जशा पद्धतीने नावं दिलेलं आहे तिथं ओ घेतलेला आहे, पी बी वगैरे काय काय लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता या बॉडीचा सेंटर ऑफ मास कन्सिडर करायचा आहे, त्याच्यातून पास होणारी लाईन एक कन्सिडर करा. मग साधारण सेंटर ऑफ मास मी इथं घेतोय आणि आता याच्यातून पास होणारी लाईन मला ड्रॉ करायची आहे, ते इथं घेतोय. या पद्धतीनं हा दुसरा ऍक्सिस. इथं सेंटर ऑफ मास आहे म्हणून मी ह्याला इथं सी कन्सिडर करतो. आणि हे जे दोन पॉइंट्स आहेत किंवा हे जे दोन ऍक्सिस आहेत यांच्यातलं हे जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कन्सिडर करतोय स्मॉल एच.
मग इथं जर या ऍक्सिस भोवती, हा जो नवीन ऍक्सिस पॉइंट सी मधून जो काढलेला आहे, या ऍक्सिस भोवती जर बॉडी रोटेट झाली तर तिथं जनरेट होणारा मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर करतोय आय सी. बघा कशा पद्धतीने, आता हे दोन्ही दाखवलेत मी इथे ऍक्सिस ऑफ रोटेशन, पण एका वेळी एकच ऍक्सिस ऑफ रोटेशन कन्सिडर करायचा आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर ही जी बॉडी आहे या बॉडीचं मास कन्सिडर करायचं आहे एम. आता हे सगळे पॅरामीटर्स तुम्हाला इथं डायग्राम मध्ये दिसत आहेत. तर अबाउट एनी ऍक्सिस त्याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल आय ओ, इट इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा, प्लस बॉडीचं मास आणि दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स त्याचा स्क्वेअर, यांचा प्रोडक्ट घ्यायचा. असा हा थेरम आहे. आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. मग हे प्रूव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, त्यांनी एक पॉइंट कन्सिडर केलेला आहे या ठिकाणी, त्याला काहीतरी पॉइंट डी असं नाव दिलेलं आहे. आता हे काय करायचं आहे, हे सगळे डायग्राम आता कंप्लीट करून घ्या. डायग्राम कंप्लीट करायचं म्हणजे काय करायचं बघा, ओ पासून डी पर्यंत ही एक लाईन जॉईन करायची आहे. त्याच्यानंतर हे जे ओ सी जे इथं दाखवलेलं आहे ते पुढे एक्सटेंड करायचं आहे. त्यानंतर या पॉइंट डी मधून इथं परपेंडिक्युलर ड्रॉ करायची आहे. ही परपेंडिक्युलर लाईन जिथं इंटरसेक्ट करते ओसी ला, त्याला पॉइंट एन कन्सिडर करा. इथं 90 डिग्री असणार आहे, हे एक येईल. त्याच्यानंतर अजून एक, हे सी आणि डी हे पण जोडून घ्यायचं आहे. मग ही डायग्राम या डायग्राम सारखी साधारणपणे आपल्याला दिसायला लागेल. मग आता यांनी काय काय दिलेलं आहे ते जरा बघून घेऊया आपण याच्यामध्ये. So consider an object of mass m. MOP is any axis passing through any point O. इथे त्यांनी दाखवलेला आहे हा ऍक्सिस MOP. ACB is passing through center of mass C of object and parallel to axis MOP at a distance h from it. बघा इथे आहेत A, C आणि B. हे दोन ऍक्सेस पॅरलल टू इच अदर आहेत, दोघांच्यातलं डिस्टन्स आहे स्मॉल एच, एच इक्वल टू सीओ, ते पण दिसतंय आपल्याला. आता पुढे काय सांगितले बघा, कन्सिडर ए मास एलिमेंट डीएम लोकेटेड ऍट पॉइंट डी. काय बघा पॉइंट डी, इथे एक स्मॉल पार्टिकल कन्सिडर करायचं आहे ज्याचं मास आहे डीएम. तिथून परत सांगितलंय ड्रॉ डीएन परपेंडिक्युलर टू एक्सटेंडेड ओसी, ते दाखवून घ्यायचं. त्यानंतर हे ओ डी सी डी सुद्धा जॉईन केलेले दाखवलेले आहेत. आता त्याने मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर केलेले आहेत. मग एका पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर करायचा, पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर त्याला इंटिग्रेशन घ्यायचं. इथं त्यांनी इंटिग्रेशन घेऊनच दिलेलं आहे डायरेक्ट. बघा लक्षात येते का? त्यामुळे त्यांनी कशा पद्धतीने दिलेलं आहे बघा, तेच आपण आपल्या पद्धतीने इकडे लिहू यायला. सो मोमेंट ऑफ इनर्शिया, इथं तो पार्टिकल आहे ज्याचं मास मी घेतोय डीएम. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डीएम अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू सी, म्हणजे सेंटर ऑफ मास मधून पास होणारा ऍक्सिस. मी एका पार्टिकलचं लिहितोय मोमेंट ऑफ इनर्शिया. एका पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया लिहायचा असेल तर हा ऍक्सिस कुठून पास होतोय, सेंटर ऑफ मास मधून पास होतोय. सेंटर ऑफ मास पासून या पार्टिकलचं डिस्टन्स किती आहे, सी डी. डिस्टन्स आहे बघा व्यवस्थित. मग डिस्टन्सचा स्क्वेअर असतो इंटू मास घ्यायचं असतं. मोमेंट ऑफ इनर्शियाचा बेसिक फॉर्म्युला काय आहे जरा बघा, आठवतंय का? आय इक्वल टू समेशन एम आय आर आय स्क्वेअर.
डिस्टन्सचा स्क्वेअर असतो आणि इंटू मास असतो. आता हे काय झालं, हे झालं एका पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया झाला. देअरफोर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी, कंप्लीट बॉडी घ्यायची आता, अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट सी, दिस इज इक्वल टू, ह्याचं फक्त इंटिग्रेशन घ्यायचं म्हणजे तुम्हाला पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतो. आणि हे पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास आहे म्हणून इथं घ्या आय सी. हा एक फॉर्म्युला झाला. सेम याच पद्धतीनं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ. आता ओ मधून कन्सिडर केले तर ओ पासून डी पर्यंतचं डिस्टन्स घ्यायचं. ते किती येणार, ओडी स्क्वेअर येणार. ओडी स्क्वेअर इंटू डीएम येणार आणि पासिंग थ्रू ओ आहे त्यामुळे हे येणार आय ओ. हे व्यवस्थित लक्षात घ्या पहिल्यांदा काय करायचं आहे त्याच्यामध्ये ते. तर या डायग्राम मध्ये हा जो ट्रायंगल ओ एन डी आहे, इन ट्रायंगल ओ एन डी काय होणार बघा बरं, ओडी स्क्वेअर इक्वल टू ओडी स्क्वेअर, पायथागोरसचं प्रमेय वापरायच्या मध्ये, ओडी स्क्वेअर इक्वल टू ओ एन स्क्वेअर प्लस डीएन स्क्वेअर हे असं येणार. त्याच्यातल्या ओ चे जर तुम्ही काळजीपूर्वक बघितले तर दोन भाग आहेत इथं, मग ते दोन सेपरेट करून घेतो मी. ओडी स्क्वेअर इक्वल टू ओ एन म्हणजेच काय आहे, ओसी प्लस सी एन ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस डीएन स्क्वेअर हे असेल. आता हे मला पुढे सोडवायचं आहे याच्यामध्ये. देअरफॉर ओडी स्क्वेअर इक्वल टू ओसी स्क्वेअर प्लस ट्वाइस ओसी इंटू सी एन प्लस सी एन स्क्वेअर प्लस डीएन स्क्वेअर. बघा काय काय केलेलं आहे ते. तर इथं बघा डायग्राम ऍडजस्ट करून घेतलेली आहे या ठिकाणी. आता याच्यामधले हे दोघ जण जरा बघा, सी एन स्क्वेअर प्लस डीएन स्क्वेअर, इथं आहे बघा सी एन आणि डीएन. हा छोटा काटकोन त्रिकोण तयार होतोय, स्मॉल राईट अँगल ट्रायंगल आहे तो. याच्यामध्ये पायथागोरसचं प्रमेय तुम्ही वापरू शकताय, सी एन स्क्वेअर प्लस डीएन स्क्वेअर म्हणजे सी डी स्क्वेअर येणार इथं. देअरफॉर ओडी स्क्वेअर इक्वल टू ओसी स्क्वेअर प्लस ट्वाइस ओसी इंटू सी एन प्लस सी डी स्क्वेअर हे असेल. आता ही जी व्हॅल्यू मला मिळालेली आहे ओडी स्क्वेअरची, ती मी आता इथं वापरणार आहे या ठिकाणी. आणि मग त्याला पुढे सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. बघूया त्याचं काय काय होते. मग ते कोण आहे, आय ओ इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ओडी स्क्वेअर इंटू डीएम आहे. देअरफॉर आय ओ इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ओडी स्क्वेअरच्या ठिकाणी हे येणार ओसी स्क्वेअर प्लस ट्वाइस ओसी इंटू सी एन प्लस सी डी स्क्वेअर इंटू डीएम हे असं येणार.
देअरफॉर IO इक्वल टू हे dm न मल्टिप्लाय करा, इंटिग्रेशन सेपरेट करून घ्या, OC स्क्वेअर इंटू dm इंटिग्रेशन ऑफ ट्वाइस OC इंटू CN इंटू dm प्लस इंटिग्रेशन ऑफ CD स्क्वेअर इंटू dm. हे एवढं सगळं येते. आता याच्यामध्ये डायग्राम मध्ये जरा बघा काळजीपूर्वक, OC म्हणजे H आहे, म्हणजे हित H येणार, हित H येणार, आणि ही टर्म आपण ऑलरेडी तयार केलेली आहे, इंटिग्रेशन ऑफ CD स्क्वेअर इंटू dm. तयार ती सुरुवातीला आहे बघा. त्याच्यासाठी आपण लिहिणार आहे IC. आता हे सगळे चेंजेस करून घेऊया त्याच्यामध्ये. therefore IO इक्वल टू इथं असं येणार H स्क्वेअर इंटू dm प्लस इंटिग्रेशन ऑफ ट्वाइस H इंटू CN इंटू dm प्लस याला लिहायचं आहे IC. आता हे IO इक्वल टू IC ला पहिल्यांदा पुढे घेतो इथं, प्लस H हा कॉन्स्टंट आहे, त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या, इथं ट्वाइस H बाहेर घ्या, असे व्यवस्थित सगळ्या स्टेप्स मांडा. डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहे. त्याच्यातलं शेवटची स्टेप म्हणून, शेवटचा पॉइंट म्हणून आपण इक्वेशन आपलं या पद्धतीने इथपर्यंत आलेलं आहे. आपल्याला फायनल आन्सर सुद्धा माहिती आहे काय येणार आहे ते. आता इथं dm म्हणजे एका पार्टिकलचं मास आहे. असे सगळे पार्टिकल्स एकत्र करणे म्हणजेच इंटिग्रेशन घेणे. असे त्या बॉडीचे सगळे पार्टिकल्स जर तुम्ही एकत्र केले तर तुम्हाला त्या बॉडीचं कम्प्लीट मास मिळतं. त्यामुळे इथं हे IC हे पहिलं आहे असंच. इंटिग्रेशन ऑफ dm म्हणजे कम्प्लीट त्या बॉडीचं मास, ते आपण कॅपिटल M सुरुवातीलाच कन्सिडर केले, H स्क्वेअर इंटू कॅपिटल M प्लस हा जो पार्ट आहे तो अजून एक मिनिटभर मी तसंच ठेवतोय. म्हणजे बऱ्यापैकी आपला पार्ट इथं तयार झालेला आहे. याचा अर्थ हा पार्ट आपल्याला नको आहे, म्हणजेच ह्याचं आन्सर 0 आलं पाहिजे. मग ते कसं 0 येतं ते जरा बघा. याच्यामध्ये CN आहे, हे CN म्हणजे काय जरा बघून घ्या. इथं सेंटर ऑफ मास आहे. सेंटर ऑफ मास पासून हा जो पार्टिकल आहे तर तिथून आपण परपेंडिक्युलर जे काढलेले हे जे डिस्टन्स आहे ते CN आहे. मग त्यांनी काय सांगितले की हा जो पार्टिकल आहे, पार्टिकल D किंवा पॉइंट D जिथं आपण हा पार्टिकल dm इतकं मास असलेला प्लेस केलेला आहे, तो या सेंटर ऑफ मास पासून सिमेट्रिकली डिस्ट्रीब्युटेड असतो, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांचं वाक्य पाहिजे असेल तर बघा कशा पद्धतीनं आहे ते बघायचं आहे. NC distance of a point from the center of mass and any mass distribution is symmetric about the center of mass. यांनी असं सांगितलंय. तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, बाय द डेफिनेशन ऑफ सेंटर ऑफ मास याचं इंटिग्रेशन 0 येते. एवढंच फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. ऍक्च्युली ते सिद्ध करता येतं वेगळ्या पद्धतीनं, पण आता तिथं त्याच्यासाठी विनाकारण वेळ घालवायचा नाही. मग हे तेवढं लक्षात ठेवा फक्त, आणि त्याच्या आधी काय लिहायचंय हे लिहायचंय, बाय डेफिनेशन ऑफ सेंटर ऑफ मास. ते मी इकडे पण घेतोय आता. मात्र ते लिहा आठवणीनं. बाय डेफिनेशन ऑफ center of mass, this integration of CN into dm, this is equal to 0.
त्यामुळे ही पूर्ण टर्मच 0 होते आणि मग शेवटी शिल्लक असं राहतं इक्वेशन IO इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. आणि हे तुमचं प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस या प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस या पद्धतीनं कंप्लीट होईल. त्यामुळे ह्याच्यातलं सगळं इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित करून ठेवा. नेक्स्ट थेरम बघा, थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. अनदर इम्पॉर्टंट थेरम. हा सुद्धा थेरम विचारून झालेला आहे. आता याचं स्टेटमेंट बघा काय सांगते. द मोमेंट ऑफ इनर्शिया IZ ऑफ ए लॅमिनर ऑब्जेक्ट. हे जरा समजून घ्या. लॅमिनर ऑब्जेक्ट म्हणजे त्या बॉडीचा थिकनेस अतिशय कमी पाहिजे. म्हणजे एक प्लेन लॅमिना त्याच्यामध्ये दिसला, जसं साधं सिंगल पेज असतं आपलं पुस्तकाचं वहीचं, ज्याचा थिकनेस खूप कमी असतो. मग ते काय दिसतं, एका प्लेन सारखं दिसतं. ते कन्सिडर करू शकताय. डिस्क कन्सिडर करू शकताय. कॉम्प्युटरमध्ये जी आपण CD वापरतो डिस्क, ती कन्सिडर करू शकताय. त्यानंतर झाडाचं पान कन्सिडर करू शकताय, ज्याचा थिकनेस अतिशय कमी असतो. अशा प्रकारच्या ऑब्जेक्ट्सना लॅमिनर ऑब्जेक्ट्स असं म्हणतात. आणि यांच्यासाठीच हा स्टेटमेंट हे थेरम सांगितलेलं आहे. सो मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए लॅमिनर ऑब्जेक्ट अबाउट ॲन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, कुठला ऍक्सिस कुठं घ्यायचा हे महत्वाचं. त्या लॅमिनाच्या प्लेनला परपेंडिक्युलर जो ऍक्सिस आहे तो Z ऍक्सिस घ्यायचा आहे. आणि तिथं मुवमेंट ऑफ इनर्शिया किती येणार आहे. सो इट इज द सम ऑफ इट्स मुवमेंट ऑफ इनर्शियाज अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस X अँड Y इन इट्स प्लेन. म्हणजे हा जो Z ऍक्सिस आहे तो त्या प्लेनला परपेंडिक्युलर कन्सिडर करायचा आहे. आणि उरलेले दोन ऍक्सिस जे आहेत ते त्या बॉडीच्या प्लेन मध्ये आहेत. अँड ऑल द 3 ऍक्सेस बिंग कनकरंट. आणि हे तीनही ऍक्सेस एकाच पॉइंट मधून पास होणारे कन्सिडर करायचे आहेत. कनकरंटचा अर्थ पासिंग थ्रू सिंगल पॉइंट. आता इथं कसं कन्सिडर केलेलं आहे बघा. पहिला ऍक्सिस त्यांनी इकडे घेतलेला आहे या ठिकाणी. एक मिनिट, मी हे थोडासा कलर चेंज करून घेतो. इथं ह्या प्लेनला परपेंडिक्युलर हा Z ऍक्सिस घेतलेला आहे. तो या प्लेनला, या लॅमिनाच्या प्लेनला परपेंडिक्युलर ऍक्सिस. X ऍक्सिस इकडे घेतलेला आहे आणि Y ऍक्सिस इकडे घेतलेला आहे. आता 3 ऍक्सिस दाखवले जरी असले तरी एका वेळेला एकच ऍक्सिस कन्सिडर करायचंय. म्हणजे जर तुम्ही हा ऍक्सिस घेतला इकडं रोटेशनला, त्यावेळेला ही बॉडी पूर्ण अशी फिरेल या डिरेक्शन मध्ये. एका वेळी 3 ऍक्सिस घ्यायचे नाहीत, एका वेळी एकच ऍक्सिस कन्सिडर करायचा आहे. आता त्यांनी कसं सांगितलेलं आहे ते बघू आणि मग आपण आपल्या पद्धतीने त्याची प्रूफ बघूया. सो कन्सिडर ए रिजिड लॅमिनर ऑब्जेक्ट able to rotate about 3 mutually perpendicular axes X, Y and Z axis. Axis X and Y are in the plane of the object while Z axis is perpendicular to it and all are concurrent at O. म्हणजे ते पॉइंट O मधून पास होतात असं कन्सिडर करायचं आहे. मग आपण काय करू, आपण आपल्या पद्धतीने त्याची डायग्राम काढू एखादी. कसल्याही प्रकारची बॉडी काढा, काही अडचण नाहीये, फक्त ती लॅमिनर दिसू दे. या पद्धतीने घेतोय मी. याच्यामध्ये मला 3 ऍक्सिस दाखवायचे आहेत. पहिला ऍक्सिस मी इकडे दाखवतोय. एक सेकंड, फक्त आता कलर बदलून घेतोय मी इकडे. हा इकडं X ऍक्सिस घेतोय, इकडं Y ऍक्सिस. नाव आपण देऊ त्यांना पाहिजे तशी, त्याचं काय अडचण नाहीये. आणि इथं हे प्लेनला परपेंडिक्युलर या पद्धतीने. इथं त्यांनी जसं दाखवलंय त्या पद्धतीने इथं X ऍक्सिस घेतोय, तर Y ऍक्सिस, प्लेनला परपेंडिक्युलर Z ऍक्सिस, इथं पॉइंट O. मग कुठलाही एक
पॉइंट कन्सिडर करायच्यावरचा मी इथं पॉइंट पी घेतोय, जिथं हा सिंगल पार्टिकल ऑफ मास डीएम तो कन्सिडर केलेला आहे आणि या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स घेतोय एक्स, वाय. आता काय करायचंय बघा, आता इथून या पॉइंट पी मधून इकडं परपेंडिक्युलर ड्रॉ करायचे. ही परपेंडिक्युलर म्हणजे ह्या एक्स ऍक्सिसला ती पॅरलल दिसली पाहिजे. तसंच इकडून इकडं परपेंडिक्युलर, म्हणजे ती या वाय ऍक्सिसला पॅरलल अशी दाखवली पाहिजे. आणि हा ओपी हे पण जोडून घ्यायचा आहे. आता हा पॉइंट पी एक्स, वाय असेल तर पी मधून वाय ऍक्सिस वरती डिस्टन्स काढता आलं पाहिजे, एक्स ऍक्सिस वरचं पण डिस्टन्स काढता आलं पाहिजे. म्हणजे हे काय होणार, हे डिस्टन्स एक्स घ्या, हे डिस्टन्स वाय घ्या. इथं पाहिजे असेल तर हे असे परपेंडिक्युलर दाखवून ठेवा या पद्धतीनं. इकडे त्यांनी दाखवलेले आहेत बघा या डायग्राम मध्ये. आपण साधारण त्या पद्धतीनंच डायग्राम या ठिकाणी तयार करतोय. ठीक आहे, ते या ठिकाणी तयार केलेले आहेत. मग याच्यावरून जर तुम्ही ओपी फाइंड आउट केलं, ओपी स्क्वेअर, हे बघा, हे जर डिस्टन्स एक्स असेल तर हे पण डिस्टन्स एक्स असणार, समोरासमोरच्या बाजू आहेत. शिवाय हे परपेंडिक्युलर आहे, राईट अँगल्ड ट्रायंगल आहे. इथं पाहिजे असलं तर आणखीन नावं द्यायची असतील तर तुम्ही देऊ शकताय. इथं मी एम लिहितोय या पॉइंटला आणि या पॉइंटला एन म्हणतोय. मग ट्रायंगल ओ एन पी बघा, त्याच्यामध्ये काय लिहू शकताय, ओपी स्क्वेअर इक्वल टू ओपी स्क्वेअर इक्वल टू तुम्हाला काय मिळणार, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मिळणार. म्हणजेच ओपी इक्वल टू तुम्ही असं पण घेऊ शकताय. तुम्हाला कुठलं उपयोगाचं होईल त्या ठिकाणी ते तुम्ही वापरू शकताय. आता याच्यामध्ये प्रत्येक ऍक्सिसच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. पहिल्यांदा आपण अबाउट इच ऍक्सिस आपण साधारणपणे कन्सिडर करू. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट एक्स ऍक्सिस. अबाउट एक्स ऍक्सिस आहे ते इकडे इक्वल टू इथे घेतोय, इज इक्वल टू त्याला लिहितोय एक्स, आय एक्स लिहितोय. आता काय करायचं, एक्स ऍक्सिस पासून ह्याचं डिस्टन्स किती आहे या पॉइंट पीचं, तर ते आहे एम पी. एम पी म्हणजे डायग्राम मध्ये बघा वाय इतकं डिस्टन्स आहे. मग डिस्टन्सचा स्क्वेअर करावा लागेल आणि त्या पार्टिकलच्या मासने त्याला मल्टिप्लाय करायचं. मग हे एका पार्टिकलचं झालं, पूर्ण बॉडीसाठी तुम्हाला याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल. असं सेम मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट वाय ऍक्सिस इज, आता ते इकडे घेतोय, आय वाय इक्वल टू, आता हा वाय ऍक्सिस आहे, इथं वाय ऍक्सिस पासून या पीचं डिस्टन्स हे बघा इथे लिहिलेलं आहे, ते किती आहे, एक्स आहे. त्यामुळे त्याचं इंटिग्रेशन त्या सिंगल पार्टिकलचं एवढं येईल. पूर्ण बॉडीचं पाहिजे असेल तर इंटिग्रेशन घ्या. बघा लक्षात येते का. आणि तिसरा ऍक्सिस आहे झेड ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट झेड ऍक्सिस इज, त्याला घेतोय मी आय झेड. आता झेड ऍक्सिस पासून याचं डिस्टन्स बघा, हा पॉइंट पी इथं आहे, झेड ऍक्सिस इथं आहे, मग हे डिस्टन्स आहे ओपी. ते येणार ओपीचा स्क्वेअर इंटू डीएम. हे एका पार्टिकलचं झालं, पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया एवढा येणार. आता याच्यातलं ओपी स्क्वेअर म्हणजे काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, ते इथं वापरा. म्हणजे मग हे कसं होणार, देअरफॉर आय झेड इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअरच्या ठिकाणी लिहायचं आहे एक्स स्क्वेअर
प्लस वाय स्क्वेअर इंटू डीएम. आता डीएम ना आता मल्टिप्लाय करा, इंटिग्रेशन सेपरेट करून घ्या. एक्स स्क्वेअर इंटू डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर इंटू डीएम. जरा व्यवस्थित बघून घ्या. एक्स स्क्वेअर इंटू डीएम आहे ते आहे आय वाय प्लस वाय स्क्वेअर इंटू डीएम आहे ते आहे आय एक्स. त्याच्यानंतर मग हे फायनल फॉर्म्युला तुम्हाला पाहिजे तसं व्यवस्थित मांडून घ्या. देअरफॉर आय झेड इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय या पद्धतीने. आता हे कंपल्सरी लक्षात ठेवा की हा जो प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे तो लॅमिनर बॉडीज साठी यूज होतो. त्यांनी इथं शेवटी त्या पद्धतीनं मेन्शन पण केलेलं आहे बघा, लॅमिनर ऑब्जेक्ट म्हटलेलं आहे बघा. याचे एक्झाम्पल्स त्यांनी दिलेले आहेत. 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट असतात, रिंग, डिस्क, एनी प्लेन शीट, लीफ, पेज, हे पण तुम्ही त्याच्यामध्ये कन्सिडर करू शकता. त्यामुळे एकदम सिंपल थेरम आहे, व्यवस्थित करून ठेवा, परीक्षेमध्ये विचारतात. नेक्स्ट पॉइंट बघा, अँग्युलर मोमेंटम और मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. बघा ही एक नवीन कन्सेप्ट. जसं तुमचं लिनियर मोमेंटम आहे तसं अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम म्हणजेच मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम, हे पण लक्षात ठेवा, कारण शब्दप्रयोग आहेत थोडेसे गोंधळ होऊ शकतो. सो इफ पी बार इट इज द इन्स्टंटेनियस लिनियर मोमेंटम ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. मग तुम्हाला लिनियर मोमेंटम झालेला आहे. लिनियर मोमेंटम इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. जर तुम्हाला याला व्हेक्टर फॉर्मॅटमध्ये घ्यायचं असेल तर हे असं घ्यायचं आहे. So its angular momentum at that instant is given by, हा त्याचा फॉर्म्युला. अँग्युलर मोमेंटम साठी त्यांनी वापरलेला आहे एल बार. लक्षात ठेवा, इथून पुढे कायम लागणार आहे ते. इट इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार या पद्धतीने. मोमेंट ऑफ फोर्स तुम्हाला माहिती आहे. मोमेंट ऑफ फोर्सला आपण काय म्हणतो? टॉर्क म्हणतो. मग टॉर्कचा फॉर्म्युला कसा आहे? आर बार क्रॉस एफ बार. आणि ह्याला आपण काय म्हणतो? मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे टॉर्क. तसं मुवमेंट ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजे अँग्युलर मोमेंटम असं येते. मग या फोर्स पासून, फोर्स हे ट्रान्सलेशनल मोशन मधलं आहे, त्याच्यावरून ही रोटेशनल मोशन मधली कन्सेप्ट तयार झाली. तसं लिनियर मोमेंटम ही ट्रान्सलेशनल मोशन मधली कन्सेप्ट आहे, त्याच्यावरून रोटेशनल मोशन मधली अँग्युलर मोमेंटम ही कन्सेप्ट तयार होते. So in magnitude, it is the product of linear momentum P and its perpendicular distance from the axis of rotation. म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्यालाच आपण मुवमेंट आर्म असं सुद्धा कन्सिडर केलेलं आहे. तर ज्या अर्थी इथं क्रॉस प्रोडक्ट दिसतोय त्या अर्थी साइन थीटा तुम्हाला वापरावं लागेल. त्याची मॅग्निट्यूड या पद्धतीने एल इक्वल टू पी इंटू आर इंटू साइन थीटा, where theta is the smaller angle between p bar and r bar. क्रॉस प्रोडक्ट असेल तर तुम्हाला साइन थीटा घ्यावा लागतो, डॉट प्रोडक्ट असेल तर कॉस थीटा घ्यावं लागतं. हे बेसिक लक्षात ठेवा. आपल्याला याचं डेरिवेशन कन्सिडर करायचं आहे, एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम. एकदम सिंपल डेरिवेशन आहे. त्यातल्या बेसिक गोष्टी पहिल्यांदा आपण कन्सिडर करू, मग नंतर याचा पार्ट आपण बघू. याच्यामध्ये आपल्याकडे आता बेसिक फॉर्म्युले कुठले कुठले तयार झालेले आहेत बघा. एक होतं पहिलं पी इक्वल टू म्हणजे मोमेंटम एम इंटू व्ही होतं. त्यानंतर एल इक्वल टू पी इंटू आर. पण एकदम सिंपल फॉर्मॅट मध्ये त्याला ठेवूया. एल काय? पी इंटू आर. फक्त मॅग्निट्यूड घेतोय मी. मग पीच्या ठिकाणी काय येणार? पीच्या ठिकाणी येणार एम व्ही इंटू आर.
त्यामुळे हे इक्वेशन हे एक लक्षात ठेवा बरं का, हे पण लागतं. अँग्युलर मोमेंटम इक्वल टू एम इंटू व्ही इंटू आर. त्याच्यानंतर व्ही इक्वल टू बेसिक फॉर्म्युला आर ओमेगा, ही व्हॅल्यू इथं वापरा. त्याच्यावरून एल इक्वल टू एम इंटू व्हीच्या ठिकाणी आर ओमेगा, आणखीन एक आर येणार. त्यामुळे हे काय होणार, एम आर स्क्वेअर इंटू ओमेगा येते. मग एम इंटू आर स्क्वेअर म्हणजेच आय इंटू ओमेगा, असं त्याचं कन्व्हर्शन आहे. हे जरा बेसिक पहिल्यांदा लक्षात ठेवा, म्हणजे मग ह्या डेरिव्हेशन मध्ये फारसं काय अवघड असं वाटणार नाही. त्या डेरिव्हेशन मध्ये काय काय केलेलं आहे बघा त्यांनी. सो कन्सिडर ए रिजिड बॉडी, इथं डायग्राम दाखवली, कुठलाही आकार काढा, काय अडचण नाही. विथ युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा अबाउट एक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू पॉइंट ओ परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द बॉडी. बॉडी आहे त्याच्या प्लेनला हे परपेंडिक्युलर आहे. इथं एक्सिस ऑफ रोटेशन हे रोटेट होते. याच्यामध्ये एन नंबर ऑफ पार्टिकल्स कन्सिडर करायचे आहेत. मासेस M1, M2, Mn. प्रत्येकाचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून असलेलं डिस्टन्स R1, R2, Rn. मग पहिला पार्टिकल कन्सिडर करा, त्याचं मास M1 आहे, डिस्टन्स R1 आहे, व्हेलॉसिटी येणार V1 इक्वल टू R1 ओमेगा, मग सांगितल्याप्रमाणे. त्याच्यानंतर त्याचा लिनियर मोमेंटम असा घ्या, P इक्वल टू एम ऑफ व्ही. तयार करू शकतोय आपण इथं, त्याला काय एवढं काय फार विशेष असं काय त्याच्यात काम नाहीये. M1 इंटू व्ही, M1 इंटू V1, V1 म्हणजेच R1 ओमेगा, तेच इथे घेतलेलं आहे. Now moment of linear momentum of a particle about the axis of rotation is defined as product of linear momentum and momentum. मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजेच अँग्युलर मोमेंटम असतो. आणि तो मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम काय फॉर्म्युला सांगितलाय बघा, हे बघा इथे, हेच वाक्यात आहे तिथं, लिनियर मोमेंटम इंटू मोमेंट आर. मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटमला त्यांनी नोटेशन वापरले एल, पहिल्या पार्टिकल साठी L1, लिनियर मोमेंटम साठी P1 आणि मोमेंट आर्म साठी R1. मग P1 किती आहे, तयार आहे P1 इथं, ते इथं वापरा, इंटू R1 हे असं तयार होईल. असं सेम दुसऱ्या पार्टिकल साठी असा फॉर्म्युला येईल. मग अशा सगळ्या पार्टिकल्सचे मोमेंट ऑफ इनर्शिया, लिनियर मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम फाइंड आउट करा आणि त्या सगळ्यांची समेशन घ्या, म्हणजे तुम्हाला काय मिळेल, अँग्युलर मोमेंटम मिळेल. आता या सगळ्यांची समेशन घेतलेली आहे इथं, चेक करा. काय विशेष काही नाही आहे त्या डेरिव्हेशन मध्ये जास्त, फक्त ते व्यवस्थित करा. ह्या सगळ्यांची बेरीज घेतली, त्या सगळ्यांच्या व्हॅल्यूज वापरल्या, ठीक आहे. या सगळ्यांच्या मधून ओमेगा कॉमन येते, ते ओमेगा कॉमन घेतलं, ही एक समेशन आहे, समेशनच्या फॉर्मॅटमध्ये मांडलं. ही मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन आहे, असा फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी मिळेल. आणि आता अँग्युलर मोमेंटमची अगदी करेक्ट डेफिनेशन या ठिकाणी मिळेल. अँग्युलर मोमेंटम ऑफ ए रोटेटिंग बॉडी अबाउट इट्स ऍक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइन्ड ऍज, काय बघा बरं, प्रोडक्ट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि अँग्युलर व्हेलॉसिटी. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट दॅट ऍक्सिस अँड अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी. डेफिनेशन इम्पॉर्टंट, फॉर्म्युला इम्पॉर्टंट. फॉर्म्युला तुम्हाला अगदी फिजिक्स मध्ये अगदी शेवटपर्यंत तुम्हाला हा वापरायचा आहे. पुढे प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये हे अँग्युलर मोमेंटम आणखीन एकदा आपल्याला वापरावं लागेल. आहे असं जर तुम्ही SI युनिट जर वापरायला जर गेलात, तर मोमेंट ऑफ इनर्शिया साठी येतं किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. लक्षात घेता आहे बघा, मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर आहे, किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. आणि ओमेगाचं युनिट असते रॅडियन पर सेकंद. रॅडियन हे सप्लिमेंटरी युनिट आहे, अगदी जिथं कुठलं युनिट वापरता येऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये ते वापरतात. मग इथं त्यांनी काय केलंय, ह्याचं फाइंड आउट करण्यासाठी थोडंसं त्याला मॉडिफाय केलेलं आहे, कारण हे वेगळ्या पद्धतीनं थोडंसं मांडता येतं. व्ही इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, आर ओमेगा आहे. मग याच्यावरून ओमेगा इक्वल टू काय येणार, व्ही अपॉन आर. मग हे इथं वापरायचं. ते जर तुम्ही इथं घेतलं तर एल इक्वल टू, इकडे घेतोय खाली,
एल इक्वल टू आय तसंच ठेवतोय. ओमेगा म्हणजे काय ते व्ही अपॉन आर येते. मग आय साठी येणार किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. व्हेलॉसिटी साठी येणार मीटर पर सेकंड. डिस्टन्स साठी येणार मीटर. हे मीटरला मीटर कॅन्सल होईल आणि ह्याचं युनिट तयार होते किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड. हे बघायचं त्याचं सीजीएस सिस्टम मधलं युनिट आहे ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. मग याच्यामध्ये किलोग्रॅम एकदा लागते त्यामुळे एम रेस टू 1 येणार. डिस्टन्सचा स्क्वेअर आहे त्यामुळे एल रेस टू 2 येणार. सेकंद आहे डिव्हायडेड बाय मध्ये त्यामुळे टी रेस टू -1 येणार. असे त्यामुळे हे जरा व्यवस्थित करा. याचे एसआय युनिट डायमेन्शन्स परीक्षेमध्ये विचारून झालेले आहेत. थोडंसं वेगळं वाटू शकते म्हणून ते त्या ठिकाणी विचारतात. त्या पद्धतीनं तयार करून ठेवा. नेक्स्ट डेरिवेशन बघा. टॉर्क ऍक्टिंग ऑन ए रोटेटिंग बॉडी. अनदर इम्पॉर्टंट डेरिवेशन. यातले डेरिवेशन्स खूप महत्वाचे आहेत, व्यवस्थित करून ठेवा. मग याच्यासाठी सुद्धा पहिल्यांदा जे बेसिक लागणार आहे ते पहिल्यांदा आपण तयार करून घेऊया आणि मग डेरिवेशनचा पार्ट आपण बघूया. सिंपल पार्ट आहे, काय विशेष नाही आहे जास्त. आपण टॉर्क साठी असं घेतो आर बार क्रॉस एफ बार घेतो. आपला बेसिक फॉर्म्युला टॉर्कचा. याची जर फक्त मॅग्नेट्यूड घेतली तर टॉर्क इक्वल टू फोर्स इंटू मुवमेंट आर्म हे असं घेतो आपण. मग याच्यातलं फोर्स घ्यायचं पहिलं. फोर्स साठी काय येणार मास इंटू ऍक्सेलरेशन. याच्यातलं ऍक्सेलरेशन घ्यायचं. ऍक्सेलरेशन साठी काय येणार ए इक्वल टू आर अल्फा येणार. ही व्हॅल्यू तुम्ही इथं वरती वापरली की फोर्स बदलेल. फोर्स येणार एम इंटू ए च्या ठिकाणी येणार आर अल्फा. ही व्हॅल्यू इथं वरती वापरा परत. त्यामुळे हे काय होणार आता टॉर्क इक्वल टू फोर्सच्या ठिकाणी येणार एम आर अल्फा आणि पुढं परत आर आहे हे ते आर हित येणार. मग हे टोटल किती होईल एम इंटू आर स्क्वेअर होणार इंटू अल्फा येणार. मग एम इंटू आर स्क्वेअर म्हणजेच आय घ्यायचं इंटू अल्फा. या पद्धतीने एकदम सिंपल फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदा त्याला तयार करा. मग फक्त आपण काय करायचंय प्रत्येक पार्टिकलसाठी असा फॉर्म्युला तयार करून घ्यायचा आहे. मग प्रत्येक पार्टिकलसाठी पहिल्या पार्टिकलसाठी M1R1 होणार, दुसऱ्या पार्टिकलसाठी M2R2 होणार, असं सगळ्यांचे घेऊन टोटल समेशन करायची म्हणजे तुम्हाला टोटल बॉडीवरती ऍक्ट होणारा टॉर्क त्या ठिकाणी मिळेल. त्यामुळे हे बेसिक पहिल्यांदा व्यवस्थित तयार करून ठेवा. एकदा ते तुम्हाला समजलं तर मग काय याच्यामध्ये कसंही तुम्ही ऍडजस्ट करू शकता. तर इथं बघा परत एकदा कन्सिडर रिजिड बॉडी सांगितले. मास एम रोटेटिंग विथ युनिफॉर्म अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा. हे महत्वाचं इथं. म्हणजे इथं बॉडी रोटेट होताना युनिफॉर्म अँग्युलर ऍक्सेलरेशन न रोटेट होतं हे आठवणीनं सांगायचं. About an axis passing through O perpendicular to plane of paper as shown, a torque to acts on the body perpendicular to plane of the body असं म्हणायचं. पण आपण इथं बॉडी वेगळी दाखवली, ऍक्स ऑफ रोटेशन इथं दाखवलेलं आहे. Assume that body consists of n particles of masses situated at respective. हे नेहमीप्रमाणेच वाक्य, यात काय बदल नाही. As a body rotates, each particle performs circular motion of different radii. Angular acceleration of all particles is constant, but linear accelerations are different. Angular acceleration एवढंच आहे. पण लिनियर ऍक्सेलरेशन त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक फॉर्म्युला माहित पाहिजे. ए इक्वल टू आर अल्फा. पहिल्या पार्टिकलसाठी पाहिजे असेल तर इथं A1 घ्या, इथं R1 घ्या. पहिला फॉर्म्युला मिळेल तुम्हाला या ठिकाणी. त्याच्या पुढे जाऊयात आपण. सिमिलरली पार्टिकल्स ऑफ मासेस बाकीच्या सगळ्या पार्टिकलसाठी दुसऱ्या पार्टिकलचं ऍक्सेलरेशन A2, इथं A3 असं AN. फॉर्म्युला तोच ठेवायचा आहे. द फोर्सेस ऍक्टिंग ऑन दीज पार्टिकल्स. फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू ऍक्सेलरेशन. हे पहिल्याच, हे दुसऱ्यावरती ऍक्ट होणारा फोर्स.
तर तिसऱ्यावरती ऍक्ट होणारा फोर्स. फक्त काय करायचंय, या ऍक्सेलरेशनच्या ठिकाणी ही व्हॅल्यू वापरायची आहे प्रत्येक ठिकाणी. हे असं तयार होईल. टॉर्कचा बेसिक फॉर्म्युला मोमेंट आर्म इंटू फोर्स. प्रत्येक पार्टिकल वरती ऍक्ट होणारा टॉर्क काढा. पहिल्या पार्टिकलचं मास m1 आहे, त्याच्यावर ऍक्ट होणारा टॉर्क तो 1. तो हा फॉर्म्युला R1 तसंच ठेवा. F1 तयार आहे तुमचं, हे बघा इथे m1 R1 अल्फा ते इथं वापरलं. त्याच्यातलं R1 इंटू R1 म्हणजे R1 चा स्क्वेअर हे असेल. याच पद्धतीनं सेकंड पार्टिकलवर ऍक्ट होणारा टॉर्क, थर्ड पार्टिकलवर ऍक्ट होणारा टॉर्क, nth पार्टिकल वरती ऍक्ट होणारा टॉर्क हे असं असेल. इफ द रोटेशन इज रिस्ट्रिक्टेड टू अ सिंगल प्लेन, directions of all these torques are same and along the axis. रोटेशन फक्त एकाच प्लेन पुरतं मर्यादित पाहिजे. तशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या टॉर्कची डिरेक्शन सेम होते. त्यामुळं तुम्ही ह्या सगळ्या टॉर्क वरून रिझल्टंट टॉर्क काढू शकताय. फक्त तुम्हाला या सगळ्यांची बेरीज करावी लागेल. मग त्याच टर्म्स घ्यायच्या आहेत तिथं सगळ्या बेरीजेमध्ये. प्रत्येक ठिकाणी अल्फा कॉन्स्टंट दिसते तुम्हाला, तेवढं कॉमन घ्या. बाकीचे सगळे परत एकदा काय होत आहेत, m1 R1 स्क्वेअर, m2 R2 स्क्वेअर अप टू mn R स्क्वेअर, म्हणजे सगळ्यांचं समेशन आहे. याच्यावरून मग इथं काय वापरायचं आहे, आय वापरायचं आहे. मुवमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन आहे. आणि मग तुम्हाला इथं फॉर्म्युला मिळतो टॉर्क इक्वल टू आय इंटू अल्फा हे असेल. हेच तुम्ही अशा फॉर्मॅटमध्ये पण मांडू शकताय. याचं SI युनिट टॉर्कचं तुम्हाला माहिती आहे, न्यूटन मीटर. डायमेन्शन्स ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे. ते काढण्यासाठी तुम्ही हे वापरू शकताय R इंटू F. फोर्सचे डायमेन्शन्स आहेत 1 1 -2. त्याच्यातलं लेंथचं डायमेन्शन तेवढं 1 न वाढवावं लागेल असेल. या पद्धतीनं टॉर्कचं डेरिव्हेशन कम्प्लीट होईल. अनदर इम्पॉर्टंट डेरिव्हेशन व्यवस्थित करून ठेवा.